दरम्यान राज्यामध्ये महानगरपालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू झालेली आहे आणि निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात होण्याआधीच कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीत भाजपाचे 5 उमेदवार हे विजयी झालेत। तर शिवसेनेचे 4 उमेदवार विजयी झालेत। भाजपाच्या मंदा पाटील, ज्योती पाटील, आसावरी नवरे, रंजना पेंडकर, रेखाताई चौधरी यांची बिनविरोध निवड झालेली आहे। भाजपाच्या 5ही महिलांची बिनविरोध निवड झाली आहे। भाजपाच्या बिनविरोध निवडीचं श्रेय भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या विशेष रणनीतीला आणि त्यांच्या प्रयत्नांना दिलं जात आहे। तर शिवसेनेचे रमेश म्हात्रे, विश्वनाथ राणे, वृषाली जोशी आणि हर्षल मोरे हे विजयी झालेले आहेत। शिवसेनेचं श्रेय खासदार श्रीकांत शिंदे यांना दिलं जात आहे। दरम्यान कल्याण डोंबिवलीमध्ये यंदा महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी थेट लढत पाहायला मिळणार आहे। कल्याण डोंबिवली महापालिकेत भाजप आणि शिवसेनेने आपले खाते खोलले। तब्बल 8 नगरसेवक जे आहे बिनविरोध आले आहेत। त्यामध्ये भाजपचे 5 आहेत आणि शिवसेनेचे 3 आहेत। त्यामुळे शिवसेने सुद्धा आता खाते खोललेले आहे। आपल्यासोबत ज्येष्ठ नगरसेवक आहेत रमेश म्हात्रे। सर, काय सांगाल? पुन्हा एकदा आपण विजयी झालायत आणि अख्खा पॅनल बिनविरोध झालाय। आमचे सर्वश्रेष्ठ नेते मंडळी एकनाथजी शिंदे साहेब, श्रीकांतजी शिंदे साहेब आणि रवींद्र चव्हाण साहेब, या तिघांची एवढी प्रचंड मेहनत होते आणि आमचे कार्यकर्ते आणि आमचे मतदार यांच्यावर आमचा इतका भरोसा होता का आम्ही निवडणूक लढलो असतो तरी असेच निवडून आलो असतो। परंतु समोरचे जे होते त्यांची ही गोष्ट लक्षात आली का आपल्याला आता काही वाव मिळणार नाही। या ठिकाणी आम्ही प्रयत्न केले। या युतीच्या कामावर, खासदारांच्या कामावर सर्वांचा जसा विश्वास केला तसा आमच्या आता विरोधात असलेल्या उमेदवारांनी ते मान्य केलं आणि त्यांनाही वाटलं एवढी कामं होत असतील तर आपण बरोबर राहावं। आणि त्याच करून खास विशेष म्हणून आमच्या अलायन्समध्ये असलेले राष्ट्रवादी पार्टीच्या, त्यांचं नाव काय, पाटील मॅडम यांनीही सपोर्ट केलेला आहे। या सर्वांच्या सपोर्टाने आम्ही आलेलो। आमचं जनतेचं पण आम्ही अभिनंदन करतो, त्यांना धन्यवाद देतो। 20 वर्षांचा स्ट्रगल आहे, खूप मोठा महायुतीचा विजय झालेला आहे। हिंदुत्ववादी विचारांचा विजय झालेला आहे। सगळा मोठं श्रेय रवींद्र चव्हाणांना देते, कारण खूप मेहनत घेतली त्यांनी पण, आणि सगळ्यात मोठा विजय कार्यकर्त्यांचा झालेला आहे। सर्व उमेदवारांनी जे काही सहकार्याने हे घडून आणलेलं आहे, मी सर्वांचे पुन्हा एकदा धन्यवाद मानते। आपण जर बघितलं तर पॅनल क्रमांक 24 आहे, हा पूर्णपणे बिनविरोधाला आहे। यामध्ये भाजपचे 1 नगरसेवक आणि शिवसेनेचे 3 नगरसेवक निवडले आहेत। कॅमेरामन शर्मिला सह प्रदीप बनगे, न्यूज 18 लोकमत, डोंबिवली।